5 मिनिटावर दिसतो दरवाजा 5 मिनिटावर. जेजुरीगड फिरल्यानंतर आता आम्ही चाललो आहे कडेपठारला जायचं आहे. तिकडं जायचंय, तिकडं जायचंय आम्हाला. आम्ही दादा कसं वाटतंय? आम्ही दादा तिकडच चला, तिकडच जायचं आपल्याला. आम्ही दा या चला. आम्ही दादा अजून लोहगड जायचं आपल्याला पुढच्या रविवारी. जायचंय आम्ही दादा. असं काय करताय? अरे मी पावसाळ्यातलं प्लॅन केलं ते उन्हाळ्यात. अहो एवढ्या दूरनी 5 मिनिटावर दिसतो दरवाजा. 5 मिनिटावर दरवाजा दिसतोय. मी कमरेचा बेल्ट देतो तुम्हाला, याला इथं जाणार. शेवटी खूप वेळ थांबल्यानंतर आणि आम्ही दादा पण जॉईन झाले आपल्याला. एकदा आलं दाखव. आम्ही दादा ते सध्या थकून गेले. आणि एवढं काही नाही, 5 मिनिटाच्या अंतरावर, जास्त दूर नाही. कर राख. हा ना भाऊ, 1.5 तासापासून 5 मिनिटं संपत नाही या माणसाची. काही जास्त दूर नाही आहे. 5 मिनिटात पोहोचू आपण तिथं. निघालोय परत सगळेजण. भाई जाऊन आला का वरती? नाही का? चल आमच्यासोबत. फक्त 5 मिनिटं भाई इथून. कुठे आहे? किती वेळ लागतो? 5 मिनिटं अजून. 2 तास लागतील. 2 तास. फक्त 5 मिनिटं चला 5 मिनिटं फक्त. शपथ सांगतो 5 मिनिटं आहे. 5 मिनिटं आहे फक्त. 5 मिनिटं आहे. चला हो आम्ही 5 मिनिटं आहे. काय इथं दिसतं दरवाजा मला. करे भाई 5 मिनिटावर आहे. फक्त 5 मिनिटं दागायचं म्हणायचं. रांगडा मारत उद्या सकाळी उठतो. हो इथं दिसतंय 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. आपण लगेच पोहोचून जाऊ. गोलो नुसता 5 मिनिटं म्हणाला. याचं घड्याळ कुठलं जरा बघा कंपनी. आज नवरी नटली. किती वेळ लागणार आहे जायला? 5 मिनिटं. वारुळ आहे होती. किती वेळ लागणार झाला? तू म्हणशील तितकी. 5 मिनिटं. खरे अर्जुन? अरे 2 तास लागू दे. गड्यासारखे गडे चढणार.
शिंदे कसं वाटतंय? आम्ही दादा जवळ जे आता 2 मिनिटं राहिले फक्त. चलायचं ना? चले राज. आम्ही दादा हा बोला ना. काय वाटतं? काय वाटतंय आता काय सांगू शब्दात सांगू. चांगल्या शब्दात सांगा. शब्दात चल तुझे काय शब्द आहे? भारावून गेलो रे मी. एवढं तुझं प्रेम बघून भारावून गेलो. किती 2 मिनिटं राहिले आता, जास्त थोडी राहिले खरे. तू म्हणशील तेवढं. सगळेजण आले. आम्ही दादांचे मागे राहून गेले होते थोडेसे, पण आलेच आता. जाऊ आता पुढे. 2 वेळा जेवणाच्या नादात 2 वेळेस जेजुरी चढली बघते. आबी भवानी कुलाले. असं काही नाही आहे. तुम्हाला मी मागचा रस्ता दाखवतो, जिथून गाडी जाते, म्हणजे गाड्या पठारापर्यंत येतात, पण ते पण थोडुशाच, पूर्ण मार्गावर नाही येत. हे जे दिसतंय गाड्या, या पठाराला येण्यासाठी आहे. आणि इथून ती पायवाट म्हणजे पायऱ्या आहेत, त्या झेंड्याच्या ठिकाणी संपतात. म्हणजे तिथं मंदिर आहे आणि तिथं आपल्याला जायचं आहे. पोरं निघालेत पुढे. थोडंसं चढलं, दम लागायला लागला, पण काय नाही, आता जवळच आहे. दम लागलाय मन तो नहीं हरना अभी तक. हम मन से जीतेंगे इस लड़ाई को, मैं और गोलू. यस यो ब्रो. मित्रांनो सगळेजण आलेत. अर्जुन तर सोबत कुणाल बी आलाय. अभि दादा काय म्हणता? अभि दा काहीतरी हो ना. 2 मिनिटं का फक्त. भारत माता की जय. भारत माता की जय. कुणीच भाजलो. भारत माता की जय. चला मग लवकर जाऊ. राजा कसं वाटतं? एक नंबर मजा येऊ राहिली, पण काही म्हणतो टेन्शन आधी लागलो म्हणलो चला. आम्ही धाल आम्ही दादा लोहगड कधी ऐक जायचं? ना, आम्ही धाल तिथं बोललो, म्हटलं आम्ही 5 मिनिट आहे चला वरती. आम्ही धावन चष्मा काढून पाय चष्मा काढून पाय म्हणे. इज्जत काढून राहिले. आम्ही धावे आमचा आपली. आम्ही चला पाणी घे जरा अर्जुन. ते पाणी पाच पाणी बॅगा तुमच्याकडे राहू द्या. मुद्दाम घेऊन आलायस ना तू पाणी. काय अरे नाही, बॅग ह्याच्याकडे होती, मग मी घेतली. आम्हाला बॅग तुमच्याकडे राहत राहणार नाही पेत पाणी. आम्ही या चेहऱ्याची इमोजी भाऊ मालबी कसं वाटतंय अभिदा? जास्त नका प्या गटा खूपच भारी वाटते. चढती. चढायला मजा येते ना. पहिल्यांदाच आयुष्यात असं काहीतरी थ्रिलिंग, पण पाक शब्दात सांगू शकत नाही. शब्दात सांगू शकत नाही. बरोबर आहे. थोडंसं वरती आल्यानंतर बसल्यानंतर इथं भानुबाई मंदिर आहे. अभिदान ते पण आले. आणि हे मागचं वातावरण. आणि हे भानुबाई मंदिर. पाया पडतो आणि परत पुढचा प्रवास चालू. हेलिकॉप्टर बोलव डिझेल लागते मी. भानुबाई मंदिर नंतर थोडस पुढे आल्यावर कालचं डिझेल थोडी विश्रांती. अभि दादा हा बोला जायचं ना वरती? जायचं इथं ना वरतीच जायचंय. पोचलो का राज? पोचलो. विनीत 5 मिनिटं. कुठं आहे विनीत? तू दिसला. काय म्हणतो विनीत? अर्जुन जायचंय ना, थोडं राहिले आम्ही जाणार. अरे शिंदे आलाय परत. काय म्हणतो शिंदे? याचं सरकार आलं परत. हा काय म्हणतो शिंदे? शिंदेच्या तोंडातला शब्द बी निघाली. टाकून गेला शिंदे. भारी. आम्ही ताज्या चपलीला थोडासा प्रॉब्लेम आहे तसं चढताना. भाऊ गरम सरकते का हो? पुण्यावर नाही, पावसाळ्यात निघालो तो इथं उन्हाळा लागून गेला. का रे कोणाचा पाय सरकतोय? कोणाचा? अर्जुन का रे अर्जुन?
माझे पाय वाकडे माझा पैसा रखतो यार. पोचलो. आता सगळं शेवट झालं थोड्यासाठी तुम्ही थोड्यासाठी थोडं फोडलं तरी तुम्हाला म्हणजे अजिबातच ती सांगते म्हणजे पोचून गेलो. हे काय मंदिर? सरप्राईज. सरप्राईज. अजून लय लांब आहे. सोन्याची तुझी जेजुरी देवा आणि तू राजा. सोन्याची तुझी जेजुरी देवा आणि तू राजा. येस दोन. पलीकडे गाव आहे वाल. इथे का? हो. अच्छा मग पायी पायी येतं इथे नाही येत आहे इकडून जावं लागतं. इकडनं जावं लागतं. आता हे जे का तुम्ही बोलले याला काय म्हणतात? हे भजन आहे दुनियादास महाराजांचं 1 तारीख. अच्छा बरं बरं. त्यातले तुम्हाला काय शब्द कळले का? कळले ना हो. ते महत्वाचं आहे. बरं काका हा. तुम्ही आम्हाला थोडाफार इतिहास सांगू शकता का? म्हणजे आता जेजुरीगड तिकडे आहे, कडेपठार इकडे आहे. मग कडेपठारचं काय महात्म्य आहे आणि जेजुरीगडाचं काय महात्म्य आहे? कारण बघा असं ते आम्ही जेवढं ऐकलंय म्हणजे बघितलंय तेवढं असं म्हणतात की बानाई देवीला खाली गडाच्या खाली ठेवलं होतं हो. आणि खंडेराववरती माळसाईला भेटायला गेले होते. तिथे बी तीच जाते, इथं पण तेच आहे. बानू तिकडे त्या डोंगराच्या पलीकडे दिसली, इकडं खंडोबा बसलेले. विषय काय लक्षात आलं का? मूळ त्रिखंडात जी ठाणं आहे, त्रिखंड मेन कडेपठार आहे. अच्छा. तिथून देव सगळीकडे गेल्यात. 12 ठिकाणी आहेत ना, तिथून गेलेले आहेत. भक्ताच्या पाठीमाग
ज्याच्या जे मार्गाने. बरोबर. मूळ स्तंभ कुठे आहे? काय हे कडेपठार. कडेपठार. तर इथं सेवा केली ती सुप्याच्या भक्तानं धनगराच्या. तर ते म्हणले बघत परमेश्वरा माझ्या गावाकडे चाला तुम्ही. बरोबर. तर परमेश्वर म्हणले मागं वळू नको. मग ती पुढं ही परमेश्वर मागं त्या गडाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी आता ठाणं आहे का गड, तिथं ते मागं वळले म्हणले आल्यात का नाही म्हणून पाहावं. हां. देव तिथंच थांबले. मग होळकर राजानं त्यावर गड बांधलेला आहे. होळकर राज. बरोबर बरोबर. तो गड जो आहे तो होळकर राजांनी हो. बांधला. आणि हे सांगता येणार नाही ही कुणाचं असतं आहे. तिथं म्हणजे हे मेनच ठाण हां हां. मूळ, म्हणून इथं महत्व आहे. बरोबर. तिथं बी आहे प्रत्येक हा ठिकाणी पण आहे, बरेचसे म्हणजे भाविक तसं नाही. तिकडे येतात तिकडनंच खाली ज्याच्या जातात. गावाला आता प्रत्येक 12 ठिकाणी खंडोबा आहे तिथं बी प्रत्येकाला महत्व दिलेलं आहे. त्याचा काही विषय नाही. पण ही मूळ गादी असल्यामुळे सगळीकडलं इथंच यावं लागतं त्यांना. मग काय काय लोक खालून जातात वरती येतच नाही. मग आता जे त्याच्या ह्याच्यावर आहे ना, चालण्याला कटाळतोय माणूस का चुकीचं आहे. आता ज्याला वेळ हे बरोबर आहे. आवड आहे ती येते. बरोबर. सगळा मार्ग कशावर चाललेला आहे? मनावा आणि भक्तीवरती चाललेला आहे. बरोबर. जिथं माया उत्पन्न होईल तिथं माणूस थांबल. जिथं माया नाही तिथं थांबणार नाही. बरोबर आहे. बरोबर बरोबर. तिथंच थांबवलंय. म्हणजे इकडे येऊन देणार नाही. हा. अरे मासा मातेला दोघीची भांडणं म्हणजे परत ती एक झालेली येता विषय नाही, पण ती प्रथा तशीच राहिली ना. आले बरोबर बरोबर बरोबर. आता देवाच्या शेजारी दोन्ही मूर्ती आहेत का नाही, बानुबाई बिन हां हां माळसारी हां हां. आहे का ना? आतमध्ये बघितलं का तुम्ही? हा. मग का हो आता आमच्या गावाकडं धुळ्याकडं चंदनपुरी आहे. हो चंदनपुरीला बानुईचं माहेर म्हटलं जातं. हो हो. मग तिथे आता ती जुनी गुफा सापडली होती आता मागच्या काही 1-1.5 वर्षापूर्वी. बरं. तिथं काय माहिती त्याचं काय? तिथं आता इथून देव तिथं राहिलेले आहेत ना. हां. बानूसाठी तिथं रहिवास केलेला आहे 12-13 वर्षी. चंदनपुरी. आलं का लक्षात? आणि मग तिथून मग इकडं आल्या परत असं आहे. अहो त्यांचा इतिहास वाचायचं म्हणलं तर आपलं डोकं क्रॅक होईल. म्हणजे खरं आहे ती सांगतात खरंच आहे. आपण मध्ये सांगू बरोबर. ती सांगता बी यायचं नाही, ती कळण्याबाहेरचं आहे सगळं. बरोबर बरोबर. यांना विचारू की तिकडं येऊन तुम्हाला त्यांना कसं वाटलं. ठीक आहे, आपण यांना विचारू आता. आम्ही दादा बाजू सर का बाजू सर ब्लॉग चालू इकडे सर. आम्ही दा वरती जाऊन कसं वाटलं? एक नंबर भारी वाटलं. मन प्रसन्न झालं. यायची इच्छा होती का नाही? हो हो. होती. झाली का पूर्ण? खरं राज? त्या काकांनी जे सांगितलं ना ते एकदम बेस्ट होतं. खरं बरोबर होतं. आणि आता वातावरण थोडं थंड झालं तर इथं फिरायला पण भारी वाटतंय. तेवढंच लेट होईल. दोस्तांनो एक सांगतो हे बघा, हे बघा. शिंदे काय म्हणतो? शिंदे दोस्तांनो एक सांग ना. सांगतो. येणार तर पावसाळ्यात या राव, लय भारी वाटल. डोंगर बिंगर एक नंबर आहे. आम्ही पण पावसाळ्यात आलो होतो. पण आम्हाला पावसात ऊन नाही भेटलं. पडला. पावसात नाही पडला. आम्ही दादा पाऊस भेटला नाही. नेक्स्ट टाइम येऊ पावसाळ्यात. आणि तर तुम्ही म्हणत असणार रूममध्ये कसं काय डायरेक्ट अचानक जेजुरीवर ना. तर जेजुरीचा जेव्हा गड उतरत होतो तेव्हा अचानक पाऊस सुरू झाला आणि त्या पावसाने आम्हाला असे शहर दाखवले. इतक्या जवळून विजा पाहिल्या कधीच पाहिला नव्हता. थोड्या जवळून विजा आणि खूप पाऊस जोराचा होता म्हणून सगळं साहित्य जे होतं ते बॅगमध्ये ठेवलं होतं आणि सगळेजण धाव घेत होते आपल्या मेन गडाकडे जेणेकरून पाऊस कमी लागेल आणि तिथं थांबता येईल. पण गड उतरत वेळ झाला होता आणि त्यामुळे आम्ही सगळेजण तो मोबाईलमध्येच ठेवला आणि आता रूमवर आलो. 5-10 मिनटं झाली. सगळेजण फ्रेश झाले आणि आता जेवण करू. तर ठीक आहे, आपला व्लॉग इथपर्यंतच होता. पूर्ण व्लॉग बघा, कमेंट करा कसा झाला आहे आणि सांगा काही चुकलं असेल तर. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. ठीक आहे, आणि बस भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये लवकरच नवीन व्लॉग येईल. आणि हां, लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर नक्की करा. थँक्यू.